नमस्कार. आज आपण आलेलो आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गावामधील हरेश्वर मंदिर पाहण्यासाठी, जे येथे खानोडी गावामध्ये तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे या गावामध्ये हे हरेश्वर मंदिर आहे. समोर जे दिसत आहे ते आहे हरेश्वर मंदिर. मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिर खूप सुंदर आहे. हे पाहत आहे आपण समोर हरेश्वर मंदिर, खानोडी गावामधील असणारे हरेश्वर मंदिर आहे. हा नंदी पुरातन नंदी आहे आणि हा जो दिसत आहे नवीन काळातील नंदी आहे. चला आता आत आपण जाऊन हरेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ आणि या गावामध्ये अजून काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व दाखवणार आहे. अशा या ऐतिहासिक गावामध्ये आज आपण हरेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. व या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केलेला आहे? हडपसरमधील सातवाडीमध्ये असणारे होली परिवार यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्याचा फलक असा बाजूला लावण्यात आलेला आहे. आत आपण आल्यानंतर आपणाला ही सुंदर हरेश्वर महादेवाची मूर्ती पाहण्यास भेटते व या ठिकाणी आल्यानंतर आपणाला शांत वातावरणात आपणाला खूपच आल्हाददायक असे वातावरण आहे. त्याच्यामुळे या गावामध्ये आल्यानंतर हे हरेश्वर मंदिर प्रत्येकाने नक्की पाहावे. तसेच हरेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर आपणाला गावामध्ये अनेक वस्तू पाहण्यास भेटतात, त्यासुद्धा आपण पाहणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे हे गाव आहे, त्याच्यामुळे या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अशा या गावामध्ये आपणाला अनेक वस्तू पाहण्यास भेटत आहेत. हरेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर आपण येतो हनुमान मंदिर व राम मंदिर याच्यापाशी. हनुमानरायाचे दर्शन घेऊन आपण राम मंदिर पाहू, पण राम मंदिर बंद आहे त्याच्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेऊ आणि गावामध्ये आणखी जे इतर मंदिरसुद्धा पाहणार आहे. ही एक वेरगळ आपणाला गावात बालसिद्धनाथ मंदिर आहे त्याच्यासमोर पाहण्यास भेटते. याच्यावरून असे अनुमान लावण्यात येते की या गावाला खूप प्राचीन इतिहास आहे आणि त्याची साक्ष देत ही वेरगळ आहे. हे जे दिसत आहे हे बालसिद्धनाथ मंदिर आहे. आता बालसिद्धनाथ मंदिरात जाऊन आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ व महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो वाडा होता, वाडा आता अस्तित्वात नाही, परंतु त्याची जी चौकट आहे ती सुद्धा आपण पाहणार आहे, जी अतिशय व्यवस्थित राखून ठेवलेली आहे. आणि हे जे दिसत आहे समोर बालसिद्धनाथ मंदिरात आपण आता आलेलो आहे आणि मंदिरात दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहे समोर. आणि ह्या चौकामध्ये आपणाला आल्यानंतर समोर जी दिसत वास्तू आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो राहता वाडा होता ती आहे. आता ती वास्तू पडलेली असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन वास्तू बांधलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये आपणाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्याची जी चौकट आहे ती अतिशय व्यवस्थित आजसुद्धा जपून ठेवलेली आहे. अशी ही ऐतिहासिक वास्तू आपणाला क्वचितच पाहण्यात भेटत आहे. ही पाहत आहे आपण ही चौकट आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा जशी आहे तशी ही व्यवस्थित जपून ठेवलेली. त्यासाठी गावकऱ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण असा पुरातन वास्तू हे क्वचितच जपून ठेवलेले पाहण्यास भेटत आहे. आता आपण आलेलो आहे ग्रामपंचायत खानोडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे मध्ये पाहत आहे आपण असे. तर अशा या ऐतिहासिक वास्तूचे आज आपण पूर्ण दर्शन घेतलेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा आमचा जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल, कारण जय ॲडव्हेंचर्सवर असे खूप नवनवीन वेगळे व्हिडिओ पाहण्यास भेटत आहेत. गावातील काही थोडेफार मी फोटो काढलेले आहेत, ते सुद्धा मी आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या गावामध्ये आल्यानंतर आपण प्रथम महात्मा फुले यांचा जो वाडा होता तो पाहून व इतर गावातील मंदिरेसुद्धा पाहावीत. अशा ह्या छोटेखानी आईस्पेस गावामध्ये स्वच्छ सुंदर असणारे हे गाव प्रत्येकाने येऊन पाहावे अशा आहे. करा नदीच्या किनारी वसलेले हे पुरंदरपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असणारे खानोडी गाव निसर्गाच्या सानिध्यात आहे. तसेच आपणाला आजूबाजूला सुद्धा खूप काही ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटतात, जसे बेलसरमध्ये समाधीस्थळ आहेत, तसेच कुंभारवळण गावात सुद्धा आहेत. एकतपूर गावामध्ये आपणाला गद्देगड आहेत, ती सुद्धा आपणाला पाहण्यास भेटत आहे. भेटू आपण अशाच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.